अक्कलकोटजवळ केसी नावाचे एक गाव होते. त्या गावचा आप्पा पाटील हा स्वामींचा निस्सीम भक्त होता. स्वामी केसी गावात खूप वेळेला जात असत. गावात एक मारुतीचे देऊळ होते. त्या देवळात स्वामींचा मुक्काम असे. एक दिवस फिरत फिरत स्वामी आप्पा पाटलाला भेटण्यासाठी म्हणून केसीला गेले आणि मारुतीच्या देवळात आले. पाटलाला स्वामी आल्याची बातमी कळली आणि धावत धावत तो देवळात आला. महाराजांबरोबर अनेक सेवेकरी होते. त्या सर्वांना पाटलाने शिधा दिला. स्वामींना नैवेद्य दाखवला. त्यांची मनोभावे आरती केली आणि तो स्वामींच्या शेजारी बसला. स्वामी आल्याची बातमी जवळच्या नळदुर्गेच्या मामलेदाराला कळली आणि तो स्वामींना भेटायला आला. त्याच्याबरोबर फौजदारसुद्धा आला. मामलेदाराने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी तुम्ही आमच्या गावाला चला. स्वामी त्याला म्हणाले की लहान घोडा घेऊन ये म्हणजे मी येतो. मामलेदार हा वृत्तीने अत्यंत अहंकारी होता. स्वामींना खरे तर असे म्हणायचे होते की अहंकार कमी झाला की येऊ. मामलेदाराला स्वामींच्या शब्दांचा अर्थच कळला नाही. मामलेदाराचा घोडा मोठा होता म्हणून त्याने फौजदाराला सांगितले की दुसरा लहान घोडा घेऊन ताबडतोब ये. फौजदाराला माहीत होते की पाटलाची घोडी लहान चणीची आहे. त्याने पाटलाच्या घरी जाऊन लहान घोडीला आणले आणि तिच्यावर खोगीर घालत स्वामींच्या समोर उभी केली. पाटील फौजदाराला म्हणाला, माझी घोडी कशाला देतोस? मी तुला एक सोडून 4 घोडे आणून देतो. फौजदाराला राग आला. त्याने पाटलाची घोडी परत दिली आणि मामलेदाराला पाटलाविरुद्ध सांगितले. मामलेदार चिडला. तो पाटलाला म्हणाला, तुला मस्ती आली आहे. तुझी खोड मोडतो. तुझ्या पायात 8 दिवसात बेड्या घालून खेचत आणतो. पाटलाला वाईट वाटले. त्याची काहीच चूक नव्हती. पाटलाने स्वामींना सारा वृत्तांत सांगितला. स्वामींना मामलेदाराचा भयंकर राग आला. ते म्हणाले, पाटला तुला तो काय बेड्या घालतो? 8 दिवसात त्याला मी सरळ करतो. स्वामी रागाने म्हणाले आणि 8च दिवसात मामलेदारावर फौजदारी खटला येऊन त्याला मुसक्या बांधून बाजारातून खेचत नेले. फौजदार स्वामीसमोर खोटे बोलला होता. त्यालासुद्धा बेड्या पडल्या. स्वामींनी आपल्या आप्पा पाटील नावाच्या परमभक्ताचे रक्षण केले होते. आप्पा पाटील आता स्वामींच्या सेवेत अष्टप्रहर राहू लागला. स्वामींच्या दैवी सामर्थ्याची ताकद त्याने प्रत्यक्ष अनुभवली होती. तो स्वामींचा निस्सीम भक्त बनला. अक्कलकोटपासून 4-5 मैलांवर मैदर्गी नावाचे एक गाव होते. तेथे स्वामी समर्थांचा एक परमभक्त राहत होता. त्याचे नाव पांडू सोनार. त्याला खूप कर्ज झाले होते. जगणे खरे तर असह्य झाले होते. पांडू सोनाराचे दागिने घडविण्यातील कसब अतिशय वाखाणण्यासारखे होते. गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडायला पांडू सोनाराला दिले. त्याने काय केले तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला. ते दागिने त्याने त्या श्रीमंत गृहस्थाला दिले आणि या व्यवहारात कमावलेल्या पैशातून आपली काही कर्जे फेडली. त्या श्रीमंत गृहस्थाच्या काही दिवसांनी लक्षात आले की पांडू सोनाराने आपल्याला फसवले. त्याने मामलेदाराकडे तक्रार केली. खटला तात्यासाहेब मामलेदाराच्या कोर्टात उभा राहिला. पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसविले आहे हे सिद्ध झाले आणि चाबुकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली. पांडू सोनार धावला. त्याने स्वामी समर्थांचा धावा केला. फटक्यांचा दिवस उगवला. पहाटे स्वामी उठले होते. आपल्या भक्ताची करुण हाक त्यांच्या कानावर पडली. स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना घेऊन झपझप मैदर्गीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले. पांडू सोनार समोरच उभा होता. 50 फटक्यांची शिक्षा भोगायचा क्षण आता जवळ आला होता. मामलेदार आता हुकूम देणार इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर उभे राहिलेले पाहून मामलेदाराला अतिशय आनंद झाला. स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असे समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसविले आणि त्यांची पूजा करून मामलेदार हात जोडून उभा राहिला. इतक्यात महाराजांनी पांडू सोनाराला जवळ बोलावले आणि आपल्याजवळ बसवले. कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आले. मामलेदाराने पांडूस शिक्षा न करता सोडून दिले. स्वामी आपल्या परमभक्तासाठी आसन सोडून अक्कलकोटहून मैदर्गीला आले. हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला. स्वामींनी मात्र आपल्या परमभक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवले होते. लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. मैदर्गी गावात स्वामींचा आणखी एक मुसलमान परमभक्त होता. तो सरकारी नोकरीत जमादाराचे काम करी. बंदीखान्यात जे कैदी असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. या मुसलमान जमादाराची स्वामींवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती. स्वामींचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरणात जगायचा. जमादाराची ही स्वामीनिष्ठा त्याच्या घरच्यांना अजिबात आवडत नसे. त्यामुळे हा मुसलमान जमादार आपला जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहून घालवी. एकदा काय झाले, तिन्ही सांजेला कैद्यांना पुन्हा तुरुंगात डांबताना एक कैदी जमादाराची नजर चुकवून सटकला आणि तुरुंगाच्या बाजूने जो खंदक होता
त्यात लपून बसला. रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा इरादा होता. जमादाराने कैद्यांना तुरुंगात डांबल्यावर जेव्हा त्याने कैदी मोजले तेव्हा त्याच्या लक्षात आले की एक कैदी कमी आहे. जमादार मनातल्या मनात घाबरला, कारण त्याचा परिणाम वाईट झाला असता. इतकी वर्ष इमानी इतबारे नोकरी करून पेन्शनीला निघताना हा ठपका त्याच्यावर पडला असता. पेन्शन काढून घेतली असती आणि वर कडक शिक्षा भोगावी लागली असती. त्याला आपल्या कामचुकारपणाचे खूप दुःख झाले. तो स्वामींची प्रार्थना करू लागला. हात जोडून त्याने स्वामींना निर्वाणीची हाक मारली. स्वामी, एक कैदी पळून गेलेला आहे. तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारा ठपका टळेल. हा कैदी मिळाला तर मीच नोकरीचा राजीनामा देऊन आजन्म तुमची सेवा करेन. तुमच्या ऋणात आजन्म राहील. स्वामी, मला तुम्ही मदत करा. तो मुसलमान जमादार रात्रभर त्या कैद्याचा शोध घेत होता, परंतु त्याचा शोध काही लागला नाही. जमादार हैराण झाला. त्याचे स्वामी स्मरण मात्र अथकपणे चालूच होते. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला. स्वामींनी त्याला स्वप्न दृष्टांत दिला. स्वप्नातच जमादार सुखावला. इतक्यात एक स्वार त्या जमादारापाशी आला आणि जमादाराला उठवत म्हणाला, हा कैदी घे, इथेच खंदकात लपला होता. जमादाराला परमानंद झाला. स्वप्न दृष्टांत सत्यात अवतरला होता. जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते. स्वामींनी आपल्या परमभक्ताचे असे रक्षण केले होते. रावसाहेब ढवळे संस्थानात दिवाण होते. स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त होते, परंतु संस्थांच्या कामामुळे आणि प्रापंचिक अडचणीमुळे स्वामींच्या दर्शनाला वारंवार येणे त्यांना जमत नसे. स्वामींची सेवा करता येत नाही याचे त्यांना वाईट वाटायचे. एक दिवस रावसाहेबांनी मनाशी निश्चय केला की हे दिवाणपद सोडायचे, प्रापंचिक संदर्भ मन घट्ट करून तोडून टाकायचे आणि स्वामींच्या सेवेतच अखंड राहायचे. स्वामीच्या नामस्मरणात दंग राहून निष्काम बुद्धीने स्वामींची चरणसेवा करायची. रावसाहेबांनी निश्चय पार पाडला आणि स्वामींजवळ ते अष्टप्रहर सावलीसारखे राहिले. त्यांच्या वृद्ध मातोश्री काशी क्षेत्री निघून गेल्या. एक दिवस रावसाहेबांना मातोश्रीचे पत्र आले की तब्येत बरी नाही. रावसाहेबांनी ते पत्र स्वामींना दाखवले. स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस, जायची घाई करू नकोस. स्वामींनी रावसाहेबांना न जाण्याची आज्ञा केली. रावसाहेब स्तब्ध चित्ताने स्वामींच्या सेवेत दंग झाले. काही दिवस उलटले. एक दिवस काशीहून तार आली. तेव्हा रावसाहेबांचा जीव कासावीस झाला. त्यांनी स्वामींना तार दाखवली. स्वामी म्हणाले, बैस, इथेच जायची गरज नाही. रावसाहेबांच्या मनाची द्विधा स्थिती झाली, परंतु स्वामींची अक्कलकोट सोडून जायला परवानगी नव्हती. पुन्हा काही दिवसांनी तार आली. स्वामींची परवानगी मिळाली नाही. रावसाहेब मनातून हादरले, कारण मातोश्रींची ही दुसरी तार होती. काही दिवस गेले. तिसरी तार आली. रावसाहेबांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. ते तसेच स्वामींपुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांना तार दाखवली. स्वामींनी रावसाहेबांकडे पाहिले. आपल्या परमभक्ताच्या डोळ्यांना दुःखाश्रूच्या धारा लागल्या आहेत हे पाहून स्वामींनी रावसाहेबांना जवळ बोलावले. आपल्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाले की तू जा आता. रावसाहेब काशीला गेले. मनात धाकधूक होतीच. त्यांना आईचे दर्शन झाले. रावसाहेब आईच्या पाया पडले. आई म्हणाली, रावसाहेब वाट पाहत होते, आता मी प्रस्थान ठेवते. रावसाहेबांच्या खांद्यावर त्यांच्या आईने डोके ठेवले आणि प्राण सोडला. आईचे उत्तर कार्य काशीत पार पाडून रावसाहेब अक्कलकोटला स्वामींकडे परत आले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामी म्हणाले, तुला मी पूर्वी जाऊ नकोस हे एवढ्यासाठी सांगितले की तू अकारण अडकला असतास. तुझ्या आईचा मृत्यू जवळ आल्यावर तुला मी पाठवले. चिखलात उगीचच अडकला असतास. थोडक्यात काय तर काशी क्षेत्रात राहण्यापेक्षा अक्कलकोटात राहणे नेहमीच चांगले. स्वामींचा सहवास हा प्रत्यक्ष भगवंताचा सहवास आहे याची जाणीव स्वामींच्या बोलण्यातून रावसाहेबांना झाली होती. अक्कलकोटजवळ रामपूर नावाचे एक गाव होते. तेथे रावजी पाटील आणि त्याच्या नात्यातली विठाबाई नावाची स्त्री असे दोघे राहत होते. दोघेही स्वामींचे परमभक्त होते. स्वामी कधीकधी रामपूरला जायचे तेव्हा हे दोघे स्वामींची प्रेमाने भेट घ्यायचे, स्वामींची पूजा करायचे. एकदा स्वामी समर्थ रामपूरला प्रदीर्घ मुक्काम करण्यासाठी आले. स्वामींबरोबर त्यांचे सेवेकरी होते. स्वामींचा मुक्काम गावातल्या देवळात होता. रावजी पाटलाने मनाशी ठरवले की स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि 40 ब्राह्मणांना जेवायला वाढायचे. हा आपला नवस रावजी पाटलाने स्वामींना सांगितला आणि स्वामींनी आपल्या या परमभक्ताला नवस फेडायची परवानगी दिली. विठाबाईने 40 ब्राह्मणांच्या सुग्रास जेवणाची सिद्धता केली. स्वामींची पूजा केली. पाने वाढून झाल्यावर स्वामींना भोजनाला येण्याची हात जोडून विनंती केली, परंतु स्वामी भोजनासाठी काही केल्या जागेवरून अजिबात उठेनात. बराच वेळ गेला. स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दीसुद्धा वाढत होती. काय करावे हे रावजीला सुचेना.
म्हणून त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी, जेवायला चलताना स्वामींनी रावजीकडे पाहिले आणि म्हणाले, रावजी, इथे जमलेल्या सर्वांना भोजन द्यावे. स्वामींची आज्ञा मोडणे तर शक्यच नव्हते आणि जेवण तर 40 ब्राह्मणांसाठीच केलेले होते. रावजी स्वामींच्या भोवती घुटमळू लागला. स्वामींनी रावजीची अडचण ओळखली. त्यांनी रावजीला एक टोपली आणायला सांगितले. सर्व स्वयंपाक नीटपणे त्या टोपलीत ठेवला. ती अन्नाने भरलेली टोपली विठाबाईच्या डोईवर ठेवली आणि सांगितले, माऊली, तुळशीला 3 प्रदक्षिणा घाल आणि लोकांना जेवायला वाढायला सुरुवात कर. मागे मात्र वळून पाहू नकोस. रावजी पाटील आणि विठाबाईने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केले आणि जमलेल्या सर्व लोकांना वाढायला सुरुवात केली. लोक येत होते आणि जेवून जात होते. अन्न अजिबात संपले नाही. मध्यरात्रीपर्यंत जेवणे चालली होती. सर्वात शेवटी स्वामी भोजनाला बसले. तरीही टोपलीत अन्न शिल्लकच होते. 40 माणसांचा केलेला स्वयंपाक 4000 भक्तांना पुरून उरला. ही स्वामींची कृपा. लोकांनी हे आश्चर्य त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवले. स्वामी दत्तावतारे आहेत याची लोकांना आता पूर्ण खात्री पटली होती. सोलापुरात बापूराव नावाचे एक स्वामी भक्त राहत होते. गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या कुठल्याही भक्ताचे ते मनपूर्वक आदरातिथ्य करायचे. ही त्यांची स्वामीनिष्ठा होती. स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून एक दिवस ते अक्कलकोटला निघाले होते. वाटेत त्यांना 2 माणसे भेटली. एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा अतिशय गरीब होता. तिघे अक्कलकोटला जाताना लग्न न झालेला माणूस दुसऱ्याला म्हणाला, माझी आता 40शी उलटली. माझ्यापाशी बक्कळ पैसे आहेत, परंतु दुर्दैवाने माझे लग्नच जमत नाही. दुसरा त्या पहिल्याला म्हणाला, माझ्यापाशी विद्या आहे, परंतु कुठेही नोकरी मिळत नाही. दोघांचे बोलणे बापूरावांनी ऐकले. इतक्यात पहिला दुसऱ्याला म्हणाला की आपली कामे जर स्वामींनी केली तर आपण त्यांना अवतारी पुरुष म्हणून जरूर संबोधू. बापूराव हे निष्फळ बोलणे ऐकून दोघांना उद्देशून बोलले, तुमचे बोलणे पोकळ आहे. स्वामींची सेवा करा, त्यांचे सतत स्मरण करा, काहीतरी नवस बोला, तुमचे काम निश्चित होईल. काळजी करू नका. स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारे आहेत. एकमेकांशी बोलत तिघेही अक्कलकोटात गेले. औदुंबराखाली स्वामी बसले होते. ते तिघे स्वामींपाशी गेले. तिघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींपासून काही अंतरावर शांतपणे उभे राहिले. इतक्यात स्वामी म्हणाले, आम्हा अवधूतांची परीक्षा रे कसली घेता. स्वामी त्रिकालज्ञ आहेत याची खात्री लगेच त्यांना पटली, कारण स्वामींपर्यंत त्या तिघांचा आवाज पोहोचला होता. लग्न न झालेल्याने स्वामींकडे पाहिले आणि त्याने आपणच आपल्या थोबाडीत मारली. तेच कृत्य दुसऱ्याने सुद्धा केले. दोघांनी स्वामींची क्षमा मागितली. स्वामींच्या सेवेत तिघेही राहिले. काही दिवसांनी स्वामींचा निरोप घेऊन ते तिघेही माघारी वळले. ज्याचे लग्न जमत नव्हते त्याचे लग्न जमले आणि ज्याच्याजवळ पैसा नव्हता त्याला विद्येच्या बळावर संस्थानात उत्तम नोकरी मिळाली. दोघांचीही स्वामींवर निष्ठा बसली आणि ते अक्कलकोटला येऊन नित्य स्वामींचे आशीर्वाद घेऊ लागले. एक अत्यंत गरीब ब्राह्मण बाई होती. ती स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती. तिच्या मनात खूप वेळेला यायचे की स्वामींची पूजा करावी आणि त्यांना नैवेद्य अर्पण करावा. मनातले विचार मात्र तिला प्रत्यक्षात आणता येत नव्हते, कारण बाई निर्धन असल्यामुळे स्वामींपर्यंत पोहोचणे तिला कठीण झाले होते. भोवतीचे लोक तिची दाद लागू देत नव्हते, स्वामींच्या जवळ येऊ देत नव्हते. त्यामुळे ती लांब बसून स्वामींचे चिंतन करायची आणि लांबून दर्शन घ्यायची. आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला कुणी वाली नाही अशी तिची भावना झाली होती. मनातल्या मनात स्वामींची पूजा करायची आणि कल्पनेनेच नैवेद्य स्वामींना भरवायचा हे तिचे कित्येक दिवस चालले होते. एक दिवस काय झाले तर मोलमजुरी करून तिला 2 पैसे मिळाले. तिला खूप आनंद झाला की आपण आज स्वामींसाठी खराखुरा नैवेद्य करू शकू. म्हणून तिने नैवेद्य केला. स्वामींच्या दर्शनाला आली, परंतु स्वामींचे काही सेवकरी तिला जवळच येऊ देईनात. तिला खूप वाईट वाटले. ती मनातल्या मनात स्वामींचा धावा करू लागली की स्वामी, मी तुमच्यासाठी नैवेद्य करून आणला आहे, त्याचा स्वीकार करा ना. तुमचे सेवेकरी मला तुमच्याजवळ येऊच देत नाहीत. तुम्ही नैवेद्य ग्रहण करावा अशी माझी आर्त इच्छा आहे. स्वामी, माझ्यासारख्या गरीब स्त्रीकडे लक्ष द्या ना. आणि काय आश्चर्य, स्वामी एकदम बोलले, एक ब्राह्मण स्त्री मला नैवेद्य घेऊन आली आहे. जे कोणी तिला अडवतील ते मला सहन होणार नाही. हे असा तडाखा खातील की आयुष्यातून उठतील. स्वामी भेदक नजरेने आपल्या सेवेकऱ्यांकडे पाहत उग्र स्वरात कडाडले आणि एकदम मौसूत आवाजात त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, माते, इकडे ये. स्वामींचा गोड आवाज ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला. तिने धावत जाऊन स्वामींना आपल्या हाताने नैवेद्य भरवला. स्वामींनी अंतर्ज्ञानाने तिची व्यथा जाणली होती. स्वामींच्या पाया पडत बाईने स्वामींना विनंती केली की स्वामी, तुमचे नित्य दर्शन घडावे, चरणस्पर्श करायला मिळावा. स्वामींनी त्या ब्राह्मण स्त्रीकडे पाहत म्हटले, माते, गेले काही जन्म तू माझी भक्त आहेस.
या जन्मी तुला इतपर कुणी अडवणार नाही. बाईला हर्ष झाला. तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि ती माघारी वळली. मुंबईत विनायक वासुदेव नावाचे फार मोठे सरकारी अधिकारी होते. इंग्रजांची सत्ता असताना या मराठी अधिकाऱ्याला सरकार दरबारी खूप मान होता. त्यांचे शिक्षण खूप होते आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. स्वामी समर्थांचे ते परमभक्त होते. वेळात वेळ काढून ते मुंबईहून अक्कलकोटला 4-5 वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेले. पहिल्यांदा ते जेव्हा अक्कलकोटला निघाले तेव्हा काय घडले तर त्यांची 150-200 आश्रित मंडळी होती, ती सुद्धा त्यांच्याबरोबर निघाली. मोठा लवाजमा घेऊन विनायक वासुदेव हे मोठे सरकारी अधिकारी अक्कलकोटला यायला आगगाडीने निघाले आहेत हे राजेसाहेबांना कळले. तेव्हा त्यांनी कडपगाव स्टेशनावर या सर्व मंडळींना उतरवून घेण्यासाठी बग्या, मेणे, हत्ती, कारभारी आणि दरबारातले मानकरी या सर्वांना पाठवून दिले. विनायक वासुदेवांसाठी शृंगारलेला घोडा पाठविला. विनायक वासुदेवांना आश्चर्य वाटले की राजेसाहेबांनी या सर्वांना आपल्या स्वागतासाठी का पाठवले. कारण ते काही सरकारी कामासाठी अक्कलकोटला आले नव्हते, तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. स्वामींनी राजेसाहेबांना निरोप पाठविला की मलासुद्धा एक तट्टू पाठवा, मी कडपगावला माझ्या भक्तांच्या स्वागतासाठी जातो. राजेसाहेबांनी सेवकांना आज्ञा केली की स्वामींना शृंगारलेल्या पालखीत बसवून घेऊन जा. स्वामी पालखीत बसले आणि विनायक वासुदेवांसाठी स्टेशनवर निघाले. आपल्या या परमभक्ताची अपूर्व भक्ती स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतली होती. स्वामींची पालखी आपल्या स्वागतासाठी अर्ध्या वाटेवर येऊन पोहोचली आहे हे विनायक वासुदेवांना समजले. मात्र ते ताबडतोब घोड्यावरून उतरले आणि पायी स्वामींच्या दर्शनाला निघाले. विनायकरावांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रत्यक्ष भगवंत आपल्यासारख्या सामान्य भक्तासाठी पालखीत बसून स्वागताला येतो ही घटना अपूर्व होती. स्वामींना पाहताच विनायक वासुदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले. इतक्यात स्वामी म्हणाले, चला गाड्या सुरू करा. विनायक वासुदेवांबरोबर आलेल्या 150-200 लोकांना स्वामींनी अक्कलकोटात दर्शन दिले. आपल्या मुंबईच्या सरकार दरबारी उच्चपदस्थ परमभक्तासाठी स्वामी स्वतः स्वागताला गेले होते. ही घटना सर्वत्र चर्चेची झाली. स्वतः विनायक वासुदेवांचा आनंद तर त्यांच्या मनात मावत नव्हता. स्वामी समर्थांच्या सहवासात विनायक वासुदेव 4 दिवस अतिशय आनंदात राहिले. त्यांनी स्वामींच्या सहवासात अक्षरशः स्वर्गीय आनंद उपभोगला. मुंबईला परतण्याचा निरोपाचा क्षण जवळ आला. स्वामींना सोडून परत जायचे या कल्पनेने विनायक वासुदेवांचा गळा भरून आला. एवढे मोठे सरकारी अधिकारी, परंतु त्यांना डोळ्यातले अश्रू थोपवता आले नाहीत. स्वामींना साष्टांग नमस्कार घालून ते निघाले. स्वामी, पुन्हा लवकरच तुमच्या दर्शनाला येतो. पाय निघत नाही, परंतु मुंबईला जायला हवे. राजेसाहेबांनी हत्ती, घोडे, मेणे, पालख्या या सर्व गोष्टींची सोय केली होती. विनायक वासुदेवांच्या बरोबरची मंडळी कडपगाव स्टेशनच्या दिशेने पुढे गेली होती. फक्त विनायक वासुदेव मागे थांबले होते. स्वामींच्या लक्षात आले की आपल्या या परमभक्ताचा पाय निघत नाही, म्हणून ते म्हणाले, चला लवकर निघा, ताबडतोब जा. स्वामींनी घाई केली म्हणून विनायक वासुदेव सजवलेल्या घोड्यावर स्वार झाले आणि स्टेशनाच्या दिशेने वायुवेगाने गेले. तेव्हा एक घटना घडून गेली होती. स्टेशनात शिरताना इंजिनाची मोठी शिटी ऐकून हत्ती बिथरला होता. त्याला सावरायचे कसे हे मावताला कळत नव्हते. लहान मुले आणि 2-4 बायका हत्तीवरल्या भल्या मोठ्या अंबारीत बसल्या होत्या. विनायक वासुदेव घोड्यावरून उतरले, हात जोडले, स्वामींचे स्मरण केले, त्यांचा धावा केला आणि काय आश्चर्य, तो स्वामींचा धावा सुरू झाल्याबरोबर हत्ती एकदम शांत झाला. त्याने पुढले 2 पाय खाली वाकवले. हत्तीवरची माणसे खाली उतरली. हत्तीने सोंड वर करून आनंदाने चित्कार केला. सर्वजण मग स्टेशनात आले आणि गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले. विनायक वासुदेवांना स्वामींच्या अवतारी अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली. श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी आपल्या या परमभक्ताचे अक्कलकोटात केवळ स्वागतच केले नव्हते, तर परतीच्या वाटेवर रक्षणसुद्धा केले होते. त्या क्षणापासून विनायक वासुदेव प्रत्येक श्वास स्वामींच्या नामात गुंफू लागले. ते स्वामीमय झाले. विनायक वासुदेव मुंबईला परतले, परंतु त्यांना स्वामी समर्थांची वारंवार आठवण यायची. सरकार दरबारी उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळे त्यांना रजा मिळणे कठीण जायचे. म्हणून अष्टप्रहर ते स्वामींच्या नामात घर करायचे. योगायोगाने सोलापूरचा दौरा निघाला आणि विनायक वासुदेवांना खूप आनंद झाला. स्वामींच्या दर्शनाला जाऊन येणे सहज शक्य होणार आहे. स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे याची त्यांना खात्री पटली. सोलापुरातले काम आटोपून विनायक वासुदेव अक्कलकोटला गेले.
2 दिवस राहिले. सकाळी स्वामींच्या दर्शनाला जाऊन मगच मुंबईकडे परतायचा निर्णय घेऊन ते सकाळीच स्वामींपाशी गेले. अक्कलकोटचे राजेसुद्धा दर्शनाला आले होते आणि आश्चर्य म्हणजे स्वतः राजे स्वामींना चौऱ्या वारीत होते. स्वामींनी पितांबर नेसला होता, अंगात भारी अंगरखा घातला होता. स्वामी प्रसन्न मुद्रेने बसले होते. विनायक वासुदेवांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि ते बाजूला जाऊन उभे राहिले. इतक्यात काय झाले तर स्वामींनी आपल्या अंगातला अंगरखा फाडून फेकून दिला आणि पितांबर सोडून अंगभर पांघरला. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. ते एकदम म्हणू लागले, पंढरीचा पांडुरंग वाळवंटी आला, धावा धावा. लोकांना काहीच अर्थ लागेना. स्वामी वारंवार तेच वाक्य म्हणू लागले आणि उदास झाले. कोणीच काही बोलेना. विनायक वासुदेवांना गाडी होती म्हणून नाईलाजाने त्यांनी स्वामींचा जड अंतःकरणाने निरोप घेतला आणि ते निघाले. स्टेशनवर येऊन गाडी पकडली. रात्र कोंदाटली होती आणि बार्शी स्टेशनात बातमी आली की कुणयवनाने पंढरीच्या विठोबावर दगड मारले. त्या क्षणी त्यांच्या लक्षात आले की स्वामी उदास का होते आणि पंढरीचा पांडुरंग वाळवंटी असे का म्हणत होते. स्वामी त्रिकालज्ञ आहेत याची विनायक वासुदेवांना आता खात्री पटली. स्वामींनी भविष्यातल्या गोष्टीचा वेध कसा घेतला याची प्रचिती त्यांना आली होती. विनायक वासुदेव मुंबईत पोहोचले आणि त्यांनी महालक्ष्मीच्या टेकडीवर श्री स्वामींचा भव्य मठ बांधला. सरकारी माध्यमातून वर्षासन लावून दिले. रोज सकाळ संध्याकाळ ते मठात जाऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करू लागले. त्यांचा आनंद वृद्धिंगत झाला होता. तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.